ASM कॉल येतोय. चला नाणेफेक परत एकदा करायची आहे. नाणेफेकीचा कॉल दिला जातोय. ASM येतोय. नाणेफेक जिंकली जाते. नक्कीच मित्र काय निर्णय असेल अंतिम सामन्यामध्ये खेळताय आपण. बॅटिंग चालेल. चला दोन्ही संघाने देतोय आपण शुभेच्छा. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जय हनुमान कोणी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय स्टार 11 मापोली संघाला. आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. अंतिम सामना आहे. जरी चेंडू हरवला चेंडू फुटला तरी शेवटच्या षटकापर्यंत नवीन चेंडू दिला जाईल ह्याचं भान ठेवायचं आहे. स्टार 11 मापोली संघ आणि जय हनुमान कोणी संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची. जर चेंडू हरवला अथवा चेंडू फुटला तर शेवटच्या चेंडूपर्यंत नवीन चेंडू पुरवला जाईल. कारण की हा अंतिम सामना आहे. महामुकाबला आहे. आई संतोषी माता चषक 2025 मधला शेवटचा सामना आपण पाहतोय. पाणी द्यायचं तिथे खेळाडू कक्षामध्ये पाणी पुरवा. स्वयंसेवक जरा घाई करायची प्लीज. 3 षटकांचा सामना असेल. पाहायचा आहे कशा प्रकारे अंतिम सामना रंगला जाईल. शुक्रवारी आपण पाहिलं होतं नक्कीच आई गावदेवी कोलिवली आणि जय हनुमान कोणी संघादरम्यान एक अटीतटीची लढत काल आपण पाहिलं. शेवटच्या सत्रामध्ये राहुल स्पोर्ट्स 100% विपक्ष आपण पाहिलं. साई स्पोर्ट्स वडादापाडा यांच्यामध्ये एक रोमहर्षक सामना. हा अंतिम सामना या स्पर्धेचा कसा रंगेल ते आपण पाहत आहोत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण. रवीजी गुळवी सर यांची टीम आणि आमचे सहकारी मित्र रुपेश ठाकरे यांची टीम पाहतोय. चांगलं थेट प्रक्षेपण आपण त्यांच्या माध्यमातून. सुमधुर संगीत आपण ऐकतोय. प्रतीक पावशा आणि त्यांचे छोटे बंधू यांच्या मार्फत. अनिलजी घोडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल ज्यांच्यातर्फे आम्हाला बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिळाली आपण VIP डाईसवरती येऊन असं रस्त व्हायचं. चला सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अंतिम सामन्यासाठी दक्षत शिंगोळे आणि त्याच्या समवेत दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपल्या समोर उपस्थित आहेत. कुणाल सलामीच्या जोडीमध्ये आता परिवर्तन केलं जात आहे. मागच्या सामन्यात हर्ष पाटील आणि दक्षत ही जोडी होती. या सामन्यामध्ये आपण पाहतो कुणालला प्रमोट केलं जात आहे आणि वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती स्टार 11 मापली संघाचा मोहम्मद सज्ज होतोय. ज्यांनी नक्कीच या स्पर्धेमध्ये फायपर घेतलाय असा हा मोहम्मद. दोन्ही संघातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी असेल. षटकाराची हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज असेल विजयदादा गोडे यांच्याकडून आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर विजयदादा गोडे यांच्याकडून 200 रुपये आणि प्रकाश काका गोडे यांच्याकडून 100 रुपये असे 300 रुपयाचा कॅश प्राईज असेल. प्रतीक पावशे यांच्याकडून 1000 रुपये असेल. पहिला चेंडू होता. थोडासा भीमार चेंडू पाहायचाय. चेंडू फेकून दिलाय. फाईन लेग आणि स्क्वेअर लेग रिझन मधून 6 धावांसाठी षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहतोय. नो चेंडू आहे. 1+6 अशा 7 धावा कमावून दिले. नक्कीच चांगला फटका पाहिला आपण पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू मात्र पाहायचा आहे. गोलंदाज येतोय झेल खाली. सुंदर झेल पकडला जातोय परंतु फ्री हिटचा चेंडू असेल आणि जीवनदान मिळते ते दक्षतला.
नक्कीच विश्वनाथजी थोडा स्पीडअप वाढवायचा आहे. अंधार लवकर पडतो, या उद्देशाने आपल्याला अंतिम सामना लवकर खेळवायचा आहे. पुन्हा नक्कीच एकदा 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघ जरा स्पीडअप घ्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्याच्या नंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती चांगला चेंडू पाहिला, मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने दक्षत आता मात्र पाहिजे चेंडू हवेत जातोय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय. एक धाव मिळेल तोपर्यंत. एका धावेवरती समाधान. धावसंख्या आहे ती 9 या धावसंख्येवरती. फ्री हिटच्या चेंडूवरती नक्कीच गोलंदाजाने सुरेख झेल पकडला होता, मात्र दक्षतला जीवनदान मिळालं कारण की तो फ्री हिटचा चेंडू होता. आता गोलंदाज मोहम्मद सज्ज होतोय. पाहिजे दक्षत असेल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला कुणाल. ही जोडी P1च्या षटकामध्ये 9 या धावसंख्येवरती खेळत आहेत दोन्ही फलंदाज. सुंदर चेंडू होता. नक्कीच परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. सन्मान दिला जातोय. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा राईट मुहूर्त मारा मोहम्मदचा कुणालसाठी. 8-10 पावलांचा रनअप मोहम्मदचा. सुंदर फटका या ठिकाणी. पंच षटकार आम्हाला असं घोषित करतायत पंच. नक्कीच विशाल, आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाचा निर्बंध होतो. पाहिलं क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आहे. लॉंगमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तेच हेरून नेमका त्याच दिशेने एक चांगला असा फटका खेळला. कुणालने चेंडू सरळ पाठवून दिला. 6 धावांसाठी षटकार. कमांड दिले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. मोहम्मद ज्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघाला P1च्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी केलेली, आज त्याच गोलंदाजावरती प्रहार केला जातो. जय हनुमान कोणी संघाचे सलामीचे फलंदाज कुणाल. आणि आता मात्र मोठा फटका पाहायचाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत, परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बाहेर झेल पकडले. 300 रुपये. विपुल गोने आपण यायचं आहे. सुंदर फटका तो या ठिकाणी कुणालचा. सरळ धावसंख्या वाढते ती. त्याच पद्धतीने चेंडू आणि बघूया ह्या चेंडूवरती झेल होतोय का. स्वतः गोंदाज पोहोचलाय. वाह, काय सुंदर झेल टिपला या ठिकाणी. पहिला गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो हर्ष पाटील. मागच्या सामन्यामध्ये काय सुंदर फटकेबाजी केली होती. पाहायचं P1च्या षटकामध्ये धावा आलेत त्या 22 धावा. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. 22 धावेवरती पहिला गडी बाद होतोय. नक्कीच ज्या प्रेक्षकाने झेल पकडला विपुल गोने, आपल्याला 300 रुपये कॅश प्राईज असेल, आपण येऊन ते स्वीकारायचं आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. जे कोणी प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल घेतील, विजयदादा गोडे यांच्याकडून 200 रुपये आणि प्रकाश काका गोडे यांच्याकडून 100 रुपयाचे 300 रुपयाचा कॅश प्राईज असेल. जो कुठलाही फलंदाज षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल आणि जो गोलंदाज विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल यांना सुद्धा सुवर्ण संधी असेल. 500 रुपये कॅश प्राईज असतील विजयदादा गोडे यांच्याकडून. नवीन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय तो फराज. पाहिजे P1च्या षटकामध्ये महत्वाचा जो गोलंदाज होता त्याच्यावरती प्रहार करण्यात यश आले जय हनुमान खोनी संघाला. फराज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो. स्ट्राईकला असेल तो सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. दक्षत नॉन स्ट्राईकला हर्ष. फराद टू दक्षत. राईट मुहूर्त विकेट. 8-10 पावलांचा रनअप. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना स्टार 11 महापोली संघ. पहिला चेंडू सुंदर फटका या ठिकाणी सरळ जातो. त्यासाठी प्रेक्षक उड्या मारतायत, पण सोन्या म्हात्रे यांच्याकडून तो झेल सुटलेला आहे. आणि सोन्या म्हात्रे आणि निलेश गोने नक्कीच
नक्कीच आपण पाहिलं प्रेक्षकांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळते. सोन्या मात्रे आणि निलेश गोने हे मात्र झेल घेण्याच्या नादामध्ये अयशस्वी झाले. 300 रुपयापासून मात्र वंचित राहिलेत. फरातचा पुढचा चेंडू दक्षासाठी 6 धावणी धावसंख्या वेगाने वाढले. आता मात्र फुलटॉस चेंडू परत एकदा बॅक टू बॅक प्रहार केला जातोय. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगला प्रयत्न, मात्र चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. कमॉन डीजे. बघूया विश्वनाथजी दक्ष सिक्सरची हॅट्रिक करतोय का. नक्कीच कॅश प्राइज असेल विजयदादा गुणांच्याकडून. धावसंख्या आहे ती 34 या धावसंख्येवरती. आता मात्र चांगला फटका पाहतोय, मात्र क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय. दरम्यान नो चेंडू असेल आणि पाहिजे 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहेत. 9+2 अशा 3 धावा. 3 धावणे धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. फ्री हिट असेल. चेंडू फ्रीड असेल. पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट फराजचा दक्षसाठी. सुंदर फटका या ठिकाणी सरळ जातोय 6 धाव्यांसाठी. धावसंख्या वाढते 6 ने. 1 गडी बाद. 43. नक्कीच खरोखर खूप सुंदर फलंदाजी करतो दक्ष. 7 चेंडू आणि 28 धावांची खेळी करतो वैयक्तिक. पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट फराजचा दक्षसाठी. सुंदर फटका या ठिकाणी लेग साईडला ग्लान्स केला. चेंडू सरळ जातोय सीमारेषेकडे आणि 4 धावा. कमॉन डीजे. नक्कीच खणखणीत चौकार मारलाय दक्ष सिंगोळे. आता मात्र चांगली फलंदाजी करतो. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 47 या धावसंख्येवरती. फराजचा चेंडू परत त्याच प्रकारचा चेंडू आपण पाहतोय, मात्र थोडंसं आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू काही सीमारेषेजवळ जात नाही. एकच धाव घेतोय दक्ष. धावसंख्या आहे ती 48 या धावसंख्येवरती. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला दक्ष शिंगोळेंनी. विपुल गोने आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा स्टेट ड्राव मारला या ठिकाणी. बघूया झेल होतो का. झेल तर नाही होत. त्या दरम्यान 2 धावा पळून काढलेत. चौकार. चला पाणी लवकर घेऊन जायचं. पाणी थोडं घाई करायची. धावसंख्या होती ती 1 गडी बाद. 52. संघाचा अर्धशतक पूर्ण झालंय. चला चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. अंतिम सामना आहे. नक्कीच एक मोठी धावसंख्या होण्यात आतापर्यंत यश आलंय. जय हनुमान कोणी संघाचे सलामीचा फलंदाज आपण पाहतोय दक्ष अजून सुद्धा मैदानामध्ये आहे, जो वैयक्तिक खेळतोय. तेहतीस धावांवरती खेळतोय. नक्कीच पाहायचं आपण या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कोणच्या नावावरती येतंय का. दक्षतला आता ती सुवर्ण संधी असेल. 33 या धावसंख्येवरती खेळतोय दक्ष शिंगोळे. स्वतः संघाचा कर्णधार आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आपल्या संघाला एक चांगल्या मोठ्या धावसंख्येकडे नेताना इबाद येतोय नवीन गोलंदाज. राईट मोर द विकेट मारा घेऊन सज्ज असेल दक्षसाठी.
शेवटचं आणि निर्णायक षटक या सामन्यातील. चला प्ले ऑन करायचा आहे, सामना चालू करायचा आहे. चला ते विपुल गुन्हेकडून 300 रुपये ते लहान मुलांसाठी देण्यात आलेत. ते लहान प्रेक्षकांनी यायचं आहे, जे स्वयंसेवक आहेत. आपण येऊन ते 300 रुपये घेऊन जायचे आहेत. हा, त्यांनी 3 दिवस सलग स्वयंसेवकाची कामगिरी पार पडले. पुन्हा एकदा इबाड टू दक्षात. या ठिकाणी स्वेर चेंडू घोषित करतात पंच. थोडासा दबाव आहे इबाद वरती. धावसंख्या वाढते ती 1 गडी बाद. थोड्याच दिवसात आपण शेजाद डॉन आणि महापोलीकर्स यांच्या माध्यमातून SD ट्रॉफी महापोली 2026 पाहणार आहोत. एक मोठा शो, डे नाईट क्रिकेटची स्पर्धा असेल, ऑल ओपन ग्रामीण मॅचेस असतील, महापोली बिग बॅश शो असेल. नक्कीच त्याची तारीख असेल 12 ते 17 जानेवारी 2026. पहिलं प्राईज असेल 1 लाख रुपये, सेकंड प्राईज असेल 50,000, थर्ड प्राईज असेल 20,000, चौथ्या क्रमांकाचं प्राईज 15,000, 5व्या क्रमांकासाठी 15,000. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा असेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी असेल एक मोटरसायकल. नक्कीच आपण पाहणार आहोत SD ट्रॉफी महापोली बिग बॅश शो काही दिवसातच आपल्या भेटीला येणार आहे 12 ते 17 जानेवारीच्या दरम्यान. नक्कीच निर्धाव चेंडू येतो आता इबादचा. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल दक्षासाठी. धावसंख्या आहे ती जय हनुमान कोणी संघाची आपण पाहतोय 55 या धावसंख्येवरती. अंतिम सामन्यामध्ये नक्कीच चांगली मोठी अशी धावसंख्या आपण पाहतोय. काही चेंडू शिल्लक पाहायचा. इबादचा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आहे. आता मात्र फाईन लेग मध्ये चेंडू झाडला जातो. सीमा पार षटकार. नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. बीमर नो. नक्कीच आपण पाहिलं या 50 साठी विजयदादा घोडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज येत आहे दक्षासाठी. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव केला जातोय या सामन्यामध्ये. महामुकाबल्यामध्ये आपण पाहिलं अर्धशतक कंप्लीट केलं तर दक्षात शिंगोळेने. वेल प्लेड दक्षात. पुढचा चेंडू आता मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न होता पाहिजे. चेंडू हवेमध्ये आहे मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावून पोहोचते ती 74 या धावसंख्येवरती. काय फलंदाजी आपण पाहिलं मित्रांनो. संतोषी माता चषक 2025च्या अंतिम सामन्यामध्ये जय हनुमान खोनी संघाचा संघ नायक
नक्की आपली सेना घेऊन लढताना स्वतःच्या वरती जबाबदारी घेऊन 50 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला. नक्कीच टाळ्यांचा गजर झाला आपण पाहिलं दक्ष चिंगोळेसाठी. इबादचा पुढचा चेंडू सामना करेल परत एकदा दक्षात. आता मात्र चांगला चेंडू पाहतोय आणि फलंदाज बाद होतोय. 53 धावांवरती बाद होतोय दक्षात. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होतोय. वेल प्लेड दक्षात. नक्कीच परत एकदा बॅट दाखवायची आहे आपली. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहतोय. आमचे प्रमुख मान्यवर इथे उपस्थित राहत आहेत. किशोरजी जाधव साहेब जिल्हा परिषद सदस्य तसेच त्यांच्या समवेत दीपकदादा पाटील. आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या मार्फत आम्हाला प्रथम क्रमांकाचे कॅश प्राइज मिळाले ते किशोर जाधव साहेब जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या समवेत दीपकदादा पाटील यांचं शुभ आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आमचं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रफुल्लजी कुंभार यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्याची जी आपली भारतीय संस्कृती आहे. दरम्यान इथे स्वागत आणि आदरातिथ्य केलं जातं प्रफुल्लजी कुंभार यांचं. नक्कीच असंच सहकार्य आम्हाला नेहमी करावे याची अपेक्षा बाळगतो. मंडळाच्या वतीने आयोजकांच्या वतीने स्वागत आणि सन्मान केला जातो. मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ प्रतीक आणि या सामन्याची गोड आठवण, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्हगुच्छ प्रतीक आणि या सामन्याची गोड आठवण, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. तदनंतर मी विनंती करतो विजयदादा गोडे यांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य किशोर जाधव साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. किशोरजी जाधव साहेब ज्यांच्या मार्फत आम्हाला 25,000 रोख रक्कम कॅश मिळाले. जिल्हा परिषद सदस्य, मायेची श्वाल, प्रेमाचं प्रतीक, एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि सत्कार केला जातोय. नक्कीच असंच सहकार्य आम्हाला नेहमी लाभेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. किशोर जाधव साहेब जिल्हा परिषद सदस्य. तदनंतर मी विनंती करतो केतनजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते दीपकदादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. केतनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते एक मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आदरातिथ्य पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. या VIP डाईजवरती आपण पाहतोय आई संतोषी पाता चषक 2025 मध्ये या प्रमुख मान्यवरांचं स्वागत सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने. प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सन्मान केला जातोय दीपकदादा पाटील यांचा. नक्कीच हे मान्यवर आपण पाहतोय जे आम्हाला नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात. त्यांचा स्वागत, सन्मान आणि स्वीकार केला जातो त्यांच्या मार्फत. दरम्यान सामना सुरुवात होते. खोनी विपक्ष स्टार 11 मापोली. पहिला चेंडू पायचीचे अपील होते पण पंच फेटाळत आहेत. निर्धाव चेंडू सांगता होते त्या ठिकाणी. अर्धा पावलांचा रनअप दक्षतचा याशीरसाठी. सुरेख चेंडू या ठिकाणी आणि पहिला हादरा बसतोय महापोली संघाला यासीरच्या स्वरूपात. यासीरची जागा भरेल तो फाईक. खूप भलं मोठं असं आव्हान ठेवलंय ते खोनी संघाने महापोली संघाविरुद्ध. 75 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा राईट आर्मवर द विकेट दक्षतचा. सुरेख चेंडू. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण होते. धावसंख्या
एक नि वाढते. धावसंख्या तिथे एक गडी बाद एक. पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईकला येतो तो यासिर. बघू यासिर किती आता मोठे फटके खेळतोय आपल्या संघासाठी. दक्ष टू यासिर. फुलटा चेंडू या ठिकाणी लेग साईडला ग्लान्स केलाय. सरळ जातोय 4 धावांसाठी. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय तो यासिरने. धावसंख्या वाढते. फराज कमॉन डीजे. नक्कीच मित्रांनो, आपण पाहत आहात आई संतोषी माता चषक 2025. आयोजक आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव अग्रीपाडा यांच्या आयोजनातील ही स्पर्धा आपण आमच्या VIP डाईसवरती पाहत आहात. आमचे प्रमुख पाहुणे किशोरजी जाधव साहेब, जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या समवेत दीपकदादा पाटील यांचं आपण व्यासपीठावरती पाहतो. हे प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत. 3 षटकांमध्ये 75 धावांचं आव्हान ठेवलं. सरासरी 25च्या धावगतीने खेळायचं आहे मापुली संघाला. मात्र पहिल्या षटकामध्ये दक्ष चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच कुठल्याही प्रकारचा एक चौकार सोडला तर चांगला फटका आलेला नाहीये. मापुली संघ थोडासा बॅकफुटला पाहतोय आपण. 75 धावांचा पाठलाग करताना P1च्या षटकामध्ये दक्ष शिंगोले तयार होतोय. जे कोणी इतर मान्यवर इथे उपस्थित असतील, आयोजकांकडून सूचना किंवा आपल्याला विनंती आहे, आपण VIP डाईसवरती इथे व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. रिवर्सचा प्रयत्न होता पण तो असफल ठरलाय. खरोखर खूप सुंदर गोलंदाजी करतो दक्ष. पंच षटक पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आहे ती मात्र फक्त 5 या धावसंख्या होती. आता मात्र 70 धावांची गरज असेल. सरासरी 35च्या धावांनी खेळायला लागेल. पाहायचे कशा प्रकारे हा सामना शेवटचा चेंडूपर्यंत जाईल. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं नक्कीच दक्ष शिंगोळे मॅन फ्रॉम खोनीचा एक तडाखेबंद खेळ आपण पाहिला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती जातोय तो जय हनुमान कोणी संघाचा दक्ष शिंगोळे. अष्टपैलू खेळाडू पाहायचा आहे. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन राज येतो गोलंदाजी मार्गावरती. राईट मोड विकेट मारा असेल राजचा. आता मात्र चांगला चेंडू पाहतोय आपण. एकच धाव मिळेल. एक धाव दरम्यान पूर्ण होते. या दरम्यान मापोली संघाची. पुढचा चेंडू राज यांचा 5 साठी. सुंदर चेंडू या ठिकाणी. एकही धाव नाहीये. फक्त मॅच मध्ये औपचारिक शिल्लक राहिलेली आहे. कारण फार भलं मोठं असं आव्हान ठेवलेलं आहे ते खोनी संघाने मापोली संघाविरुद्ध. चला घाई करायचे मित्रांनो. सामन्यामध्ये आपण खरंच पाहिलं तर औपचारिकता शिल्लक दिसतंय. एक भलं मोठं असं आव्हान उभं केलं होतं. दक्ष चिंगोळच्या फलंदाजीने मंत्रमुग्ध झाले सगळे प्रेक्षक. आणि अर्धशतक पाहिलं आपण या स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये. आता मात्र चांगली गोलंदाजी होते ती जय हनुमान कोणी संघाकडून असं वाटलं होतं. दोन्ही संघ एक असोसिएशनमधील मातबर संघ स्टार 11 मापुली संघ प्रतिकार करेल. मात्र थोडंसं बॅकफुटला पाहतोय आपण स्टार 11 मापुली संघाला. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय राज शिंगोले. राईट मोर द विकेट मारा असेल तो फराजसाठी. आता मात्र मोठा फटका पाहायचा आहे. स्वतः गोलंदाज झेलवरती येतोय आणि गड्याचं पतन होतंय. विकेट पडते ती मापुली संघाची. कमांडीचे फराजची जागा भरून काढले तौकीर. बघूया राजांच्या पुढचा चेंडू तौकीरसाठी.
लेग कटरचा वापर केला ठिकाणी स्लोअर चेंडू होता. मॅच मध्ये फक्त आता औपचारिक शिल्लक आहे. संत गतीचा खेळ चालू. पुन्हा एकदा राज टू फैक तौकीर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंच आम्हाला खून करतायत की षटक संपलेलं आहे. अंतिम आणि शेवटचं षटक असेल ते. 6 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. नक्कीच एकतर्फी सामना आपण पाहतोय, ज्याचं कारण आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये दक्ष चिंगोळीची ती अर्धशतकी खेळी आपण पाहिली आणि ह्या खेळपट्टीला त्यांनी नमन केलं. पहिल्या सामन्याचा नाणेफेक करताना नक्कीच त्यांनी उल्लेख केला होता, या मैदानावरती नेहमीच आमचा संघ चांगला खेळला आहे आणि आज त्यांनी ते परत एकदा सिद्ध करून दाखवलं आणि या खेळपट्टीला नमन केलं जेव्हा त्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं. दर्शनचा पहिला चेंडू. दरम्यान आपण पाहतोय आमच्या VIP डायसवरती आमचे प्रमुख मान्यवर ज्यांच्या मार्फत आम्हाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं ते किशोरजी जाधव साहेब. त्यांच्या समवेत जे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं ते दीपकदादा पाटील. हे सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. दर्शन काही चेंडू शिल्लक आहेत, पाहायचं आहे कशा प्रकारे हे चेंडू पूर्ण केला जाईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय नक्कीच फाईन लेग आणि कव्हरच्या रिझनमधून 4 धावांसाठी चौकार. चेंडू द्यायचा आतमध्ये स्वयंसेवक. काही चेंडू शिल्लक. सामना मात्र एकतर्फी पाहिला आपण. अंतिम सामना त्याचं निमित्त होतं दक्ष चिंगोळीची ती अर्धशतकी खेळी आणि या खेळपट्टीला केलेलं ते नमन. सुंदर फटका आपण पाहतो फाईन लेग रिझनमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. स्वतः दक्षत येतो चेंडूवरती. नक्कीच सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी पार पाडतोय. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. संघ नायक आहे तो जय हनुमान खोनी संघाचा. आपण आमच्या व्यासपीठावरती पाहतोय आमचे प्रमुख पाहुणे किशोरजी जाधव जिल्हा परिषद सदस्य, ज्यांच्या मार्फत आम्हाला 1 नंबरचं कॅश प्राईज मिळालं आहे. तसेच दीपकदादा पाटील यांच्या मार्फत आम्हाला मिळालं आहे तृतीय क्रमांकाचं प्राईज. या मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अजून एक चेंडू बहुधा शिल्लक आहे, पाहायचा आहे. सामना मात्र एकतर्फी आपण पाहतो जय हनुमान खोनी संघाच्या खिशात जाताना. चला शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय दर्शन. नक्कीच आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये जय हनुमान खोनी संघ विजयी होतोय. दरम्यान थोड्याच वेळात इथे नितीन भाई प्रमोद जोशी यांचं सुद्धा आगमन होणार आहे. आपण पाहिलं आई संतोष माता चषक 2025 अंतिम विजेता संघ पाहिला जय हनुमान खोनी आणि उपविजेता संघ आपण पाहिला स्टार 11 मापोली. तृतीय क्रमांकाचा संघ पाहिला